What's up, boys? बेंचो $3 आला, $5 गेले. बरेच पैसे हारले आम्ही. 4,500 पेक्षा पण जास्त रूम्स आहेत, तर खूप ह्यूज रेस्टॉरंट. घाण भटकलोय बाई आम्ही इथं खूपच. हे बादल डेकोरेशन लाईक ऑब्वियसली नॉट रियल. व्हॉट्सअप बॉयज, व्हॉट्सअप. काय बोलते भाई, कसं आहे भाई? सेम एकदम. बस गौरांग अमय कसं. हॅलो मित्रांनो, कसे आहेत सगळे? गुड नाईट फ्रॉम लास वेगस. येस, आज आपण चालू करतो हा ब्लॉग गुड नाईटनी, बिकॉज आता वाजलेत रात्रीचे 1:30 आणि आम्ही इथे आलो लास वेगसला फिरायला फॉर अ स्पेशल ट्रिप. सगळे वेगळ्या वेगळ्या स्टेट्सने आलेत, तर व्हिडिओ बघत राहा आणि लेट्स गेट इट टू इट. आयडी दाखवावी लागते. बेंचो $3 आला, $5 गेले. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम लास वेगस. आज आहे ब्युटिफुल मॉर्निंग, 22 डिग्री सेल्सिअस आहे आणि वाजलेत सकाळचे 10:30. थोडं लेट झाले बिकॉज काल आम्ही नाईट लाईफ एन्जॉय करत होतो लास वेगसमध्ये. मी तर उठून गेलेलो, मला लगेच जाग आलेली सकाळी, बट बाकी लोक रेडी होत होते, तर थोडा टाईम लागते. सगळं आता रेडी होते आम्ही आणि मग फिरायला जाऊ. हा आमचं मागे आहे हॉटेल, त्याचं नाव आहे लक्झर आणि वन ऑफ दी मोस्ट फेमस हॉटेल्स इन लास वेगस आहे. इट इज अन इजिप्शियन थीम बेस्ड हॉटेल, तर इट इज इन्स्पायर्ड बाय अ सिटी नेम्ड लक्झर, जी की इजिप्तमध्ये आहे, विच इज नोन फॉर इट्स टेम्पल्स अँड मॉन्युमेंट्स. तर खूप चांगले रेस्टॉरंट आहे. इट वॉज ओपन्ड इन द इयर ऑक्टोबर 1993 आणि याला बनवायची कन्स्ट्रक्शन कॉस्ट होती लगभग $375 मिलियन. त्या टाईमला म्हणजे 1993ला ते खूप होतं. तेच अगर मे बी आज झालं असतं तर इझिली 1 बिलियनच्या वरती गेलंच असतं. आणि याला बनवायला लगभग लागलेले 18 मंथ्स टू कम्प्लीट, विच इज मार्वलस बिकॉज एवढं मोठं हॉटेल आहे, तर त्याला बनवायला 18 मंथ्स लागले म्हणजे खूप मिरॅकल आहे. कन्स्ट्रक्शन खूप त्यांनी फास्ट केलं. थोडे याच्याबद्दल सांगू तर जो मागे हा स्ट्रक्चर दिसतोय त्याला बोलतात ग्रेट स्फिंक्स आणि दिस इज टॉलर दॅन द स्फिंक्स इन गिझा. तर गिझामध्ये जो स्फिंक्स आहे याच्यापेक्षा टॉलर आहे. 110 फीटचा आहे हा स्ट्रक्चर. आणि मेन हॉटेल आहे आपला हा जो मागे पिरामिड दिसतोय तुम्हाला, तर हा मेन पिरामिड आहे जिथे सगळे हॉटेल्स आहेत. लाईक इथे रूम्स सांगू तर टोटल 4,500 पेक्षा पण जास्त रूम्स आहेत, तर खूप ह्यूज रेस्टॉरंट आहे, ह्युमंगस. आणि 30 स्टोरीज टॉल, लाईक 30 स्टोरीज आहेत आणि ब्लॅक कलरचा ॲज यू कॅन सी ब्लॅक ग्लास कवर्ड वगैरे आहे, टिंटेड ग्लास. वन ऑफ द इंटरेस्टिंग फॅक्ट्स याचा आहे की जे मागे तुम्हाला अँगल दिसतात ना, पिरामिडच्या अँगल्स आहेत, इट इज 39 डिग्री विच एक्झॅक्टली रिप्लिकेट्स द ग्रेट पिरामिड ऑफ गायझा. तर गायझा जे पण आहे त्याचा जो पिरामिड आहे त्याला एक्झॅक्टली रेप्लिकेट करतं आणि आतमध्ये खूप फॅन्टॅस्टिक आहे. लाईक चला तुम्हाला घेऊनच जातो. हे आहे आपलं हॉटेलचं एंट्रन्स. हा बघा, हा मेन असा लॉबी आहे. ॲज यू कॅन सी तिथे असे मम्मीज वगैरे आणि इजिप्शियन स्टाईल आहे एकदम, ट्रीज वगैरे. इथे आहे रिसेप्शन. खूप गर्दी, आज बोललेलो मी की 4,500 रूम्स वगैरे, तर इथे ऑलवेज गर्दी असेल. चेक इनची लाईन आहे ही समोर बघते तुम्ही. आणि बेसिकली हा हॉटेलचं असं आहे की लिटरली एक सिटीसारखंच आहे. इथं तुम्हाला सगळे कसिनोज, असे थीम स्टाईल रेस्टॉरंट्स भेटेल तुम्हाला. ऑब्व्हियसली स्टे तर आहेच आणि बरंच काय म्हणजे ब्रेकफास्ट करा, लंच, डिनर सगळं इथे आहे. तर हे आता आपण हॉटेलमध्येच चालतो. मागे तुम्ही बघू शकतात सगळे कसिनो वगैरे गेम्स खेळतात. लिटरली आता सकाळचे 10:30 झालेत, पण लोक गॅम्बलिंग, जुवारी लोक आहेत तिथे टाइमपास त्याच्यासाठीच नोन आहे लास वेगस. तर खेळायला वगैरे येतात, पैसे लावतात, जिंकतात वगैरे. तर बेसिकली मी ॲज अ सेड की एकदम असं हॉटेल काय सिटीसारखाच फील आहे. बेसिकली इथं तुम्ही हॉटेलच्या बाहेर नाही निघाले तरी तुमचं पूर्ण लास वेगस ट्रिप होऊन जाऊ शकते. याच्यामध्ये सगळे खायचे प्लेसेस, मागे कसिनोचे गेम्स आहेत, तुम्ही पैसे लावा, टाइमपास करा. आणि हे लिटरली 24 तास चालू असतं. तर तुम्ही सकाळी 6 वाजता या, रात्री 4 वाजता या, 3 वाजता तरी तुम्हाला हे कसिनो चालूच दिसतो.
तर खूप ॲडिक्टिव्ह आहे, टाइमपास आहे म्हणजे 2-3 दिवसाची ट्रिपसाठी. आणि हॉटेल एवढं कॉस्टली नाही आहे, लाईक सरप्राइझिंगली खूप चांगले रेट्स पण डिसेंट आहेत. मस्त असे स्लॉट्स असतात मागे बघतात ते, कसिनो स्लॉट्स, कसिनो स्लॉट मशीन्स. तर मी पण हा हॉटेल जास्त असा एक्सप्लोअर केलेला नाही आहे. लास्ट टाइम पण आम्ही इथेच राहिलेलो, बट बाहेर वगैरे जास्त फिरलेलो. तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत जातो. तर बेसिकली आता आपण एक फ्लोअर वरती आलो आहे रिसेप्शनच्या, आणि इथे एकदम असं इजिप्शियन थीम गोष्टी आहेत, म्हणजे त्यांचे बिल्डिंग झालं. हे काहीतरी एक स्टॅच्यू आहे, हा बघा मागे, मे बी मॉन्युमेंट सारखं काय. आणि ते ग्रेट स्फिंक्स या जायंट स्फिंक्स पण आहे इथे. अजून काय काय इथे स्टोर्स दिसत आहेत, शॉपिंगचे स्टोर्स, त्यानंतर खायचे पण गोष्टी आहेत. ॲट्रियम शोरूम, काहीतरी इथे शोज वगैरे होत असतील रात्रीच्या. इनसाइडमध्ये लिटरली हा पिरामिडमध्येच आपण चालतोय. बघा मागे, हे बघा, हा तो स्फिंक्स बाहेर जो मी दाखवत होतो ना एंट्रन्स, इथे तो मोठा व्हर्जन याचा, आणि दिस इज द शॉर्टर व्हर्जन मागे तो मॉन्युमेंट सोबत. आणि इथे आता आपण येतं चालत फूड कोर्टला खायचे काय काय इथे गोष्टी असतात बघूया. तर इथे चिकन टेंडर्स दिसत आहेत, हॉटडॉग्स वगैरे दिसत आहेत, म्हणजे आपल्या खाण्यालायक नाही आहेत, इंडियन वगैरे नाही ऑब्व्हियसली, अमेरिकन फूड्स वगैरे. ब्रेकफास्ट झालं, बर्गर्स, फ्राईज, शेक्स अँड ऑल. हे आहे यांचा एन्शियंट स्टोअर टाईप्स. इथे आय थिंक इजिप्शियन स्टाईल गोष्टी भेटतात. इथे अजून एक सांगायचं होतं, हे कन्सेप्ट भारी आहे. जसं मागे तुम्हाला पिरामिड दिसतं, आता इथे समोर आहे नेक्स्ट हॉटेलचं एंट्रन्स. तर इथे कोणते हॉटेल असे इंटर कनेक्टेड असतात. तर तुम्ही चालत गेले लिटरली तुम्ही आतल्या आत, म्हणजे रोडवर पण जायची गरज नाही, आणि तुम्ही दुसऱ्या हॉटेलला पोहोचत. आता मंडेले प्लेस असं काहीतरी जागाचं नाव आहे. आणि आता आपण चालत तिथे चालू आहे. त्यांचे आहे इथे शॉप्स आणि भरपूर काय फिरायला. तर चांगल्या बाहेर अशी गरमीत जायची पण गरज नाहीये. मस्त इथून चालत लिटरली दुसऱ्या हॉटेल्सला पोहोचा. मस्त बाई, इथलं सिस्टम असं की आता वाजलेत 11 तरी पण डिरेक्ट सनलाईट नाहीये. तर यांचं असं कन्सेप्ट आहे बाई, एव्हरी टाइम रात्रीच वाटावं, तर कसं लोक कॅमल करत राहतील असं फील येईल. तर इंटरेस्टिंग, लाईक व्हेरी इंटरेस्टिंग. Cheers to go around. Cheers, guys. थोडंसं सॉल्टी आय फील. आणि या स्पूनमध्ये घे, तुझ्याकडे आहे तो, तेवढं चालेल. आणि मग एक होल पोक करतात, ते ब्रॉथ आहे आत त्याच्यामध्ये करा, आणि थोडंसं जिंजर टाक वरती जोची, आणि ट्राय खा. तर आता आपलं जस्टच खाऊन झाले देन ताई फुंग मधून, चायनीज रेस्टॉरंट इन आर्या रिसॉर्ट. तर कसं होतं देवेश, रिव्ह्यू कसं वाटतं? ॲज अन एक्सपिरियन्स म्हणून डेफिनेटली वन टाइम ट्राय आहे. नॉट वन टाइम, डेफिनेटली मोर दॅन वन टाइम, बट आय थिंक गुड फूड, मल्टिपल डिशेस. वी ट्राईड one dish of like almost each and every kind, noodles, rice, dumplings, pav, veg, non-veg, all the types. So overall I think good experience. लास्ट डेझर्ट कसं होतं? Dessert was too good. Chocolate feel, जो तो फील होता, म्हणजे जसं तुम्ही खाणार त्याला जो चॉकलेटचा फील येतो बाई, मजा येऊन गेलं. समथिंग हटके. एक मागवला, अजून एक मागवला, त्याच्या थोडं लवकर आलो असतो तर मे बी अजून एक बस पण मागवलं असते, बट मागवलं. असं आहे की म्हणजे एकदम सॅटिस्फाईड होऊन जाणार तुम्ही. म्हणजे आम्हाला तर ऑलमोस्ट अशी झोप आलेली आहे एवढं मस्त खाऊन. तर अजून तर टाईम आहे निघायला, बट खूप छान एक्सपिरियन्स होतं. देन ताई फुंग इन आर्या रिसॉर्ट डेफिनेटली ट्राय करा वेगसला असेल तर. तर हा कॉस्ट वाईज पण रेस्टॉरंटचा बिल झाला अराउंड 300 फॉर 5 पीपल. तर 60 पर पर्सन, विच इज नॉट बॅड. लाईक खूप डिशेस ट्राय केले ॲज द बेस्ट, आणि आम्ही बोललो तर मजा आली. अनदर टिप हिअर इज की इथे असे आहेत की अर्धे प्रॉपर्टीज आर ओन बाय MGM आणि अर्धे प्रॉपर्टीज आर ओन बाय
सीझर्स पॅलेस और बेलाजिओ असं काहीतरी आहे. तर तुम्ही MGMच्या कोणत्याही प्रॉपर्टीवर जावा आणि तुमच्याकडे MGMचे रिवॉर्ड्स कार्ड असेल तर तुम्ही यू कॅन अर्न क्रेडिट्स ऑन गॅम्बलिंग तुम्हाला करायची किंवा डायनिंग पण करायचं किंवा स्टे करायचं. तर बेसिकली खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे इम्पॉर्टंट काय बोलते, फ्री आहे, याच्यात तुम्हाला काय फी नाही भरायला लागत आणि बेसिकली तुम्ही क्रेडिट्स अर्न करतात. त्यांच्यासाठी ते फायदा आहे की ते तुमचं रेकॉर्ड ठेवतात तुम्ही कुठे गॅम्बलिंग केली हे ते. तर दे कॅन सर्व यू बेटर किंवा तुम्ही जास्त अजून खर्च करा ते मेक शुअर करा. तर MGM जसे डेस्क असतील तर कुठेही जाऊन चेक करा, फ्री कार्ड भेटतो अँड डेफिनेटली वर्थ इट. मे बी त्याच्याने तुमची नेक्स्ट फ्री और ट्रिप स्पॉन्सर होऊ शकते. नॉट रिअली नाही पण time to meet our Vegas gang. This is Amay from California. Gaurang is going from Chicago. Pratik आहे Salt Lake आणि दिवेश कोलोराडो. आणि मेन रिझन आम्ही आलो इथे तर आता जस्ट आपलं झाले कसिनोमध्ये गेम खेळून गॅम्बलिंग करून आणि बरेच पैसे हारले आम्ही. काय बोलता? Did you see the servers inside? No, I didn't. You need to have a look. See that? Zoom on the right shit, bro. तर नाही टाइमपास करत होता पण आताच गॅम्बलिंग करून आलो, पैसे हारलो. पण टाइमपास आपण एवढं सिरियसली घेत नाही, तर असं ऍडिक्शन नाहीये. हारलो तर हारलो, आपण $50-100 जे पण टाकले. आता आपण नेक्स्ट हॉटेलच्या इथे चाललोय डिनरला. व्हेनेशियन हॉटेलला आलोय अगेन. इथे ऑल द कॅसिनोज ॲज ऑल द हॉटेल्स आणि गोइंग फॉर इटालियन रेस्टॉरंट. सो बघूया कसं असतं. हे आहे व्हेनिशियन थीम्ड जागा. खूप मस्त आहे बघा. पाणी व्हेनिस इन्स्पायर्ड. हे बादल डेकोरेशन लाईक ऑब्व्हियसली नॉट रिअल. घाण भटकलोय बाई आम्ही इथे. खूपच कॉम्प्लिकेटेड आहे इंटरनली समजायला. मला वाटलेलं चांगले ते इंटरकनेक्टेड आहे बट हालत खराब. हे लोक शोधतात आपले मित्र लोक. मी तर मस्त ब्लॉग करतोय. अजून लोकेशन फाइंडिंगच चालू आहे. कधी खाणार कधी क्लबला जाणार काय माहिती. फायनली पोहोचलो आपल्या रेस्टॉरंटला 10 मिनिट्सच्या स्ट्रगल नंतर. नाईस इटालियन रेस्टॉरंट. सो गाईज टाइम आला आपलं चेकआउट करायला. द वर्स्ट पार्ट ऑफ द ट्रिप की घरी जावं लागतंय. आहे आपल्यासोबत गौरंग द बॅचलर. कसं वाटली बाई ट्रिप? कशी होती जरा? थँक्यू सो मच पियुष. तू बाई खूप मेहनत करून आलास. थँक्यू सो मच. कोणती मेहनत बाई? मेहनत न्यूयॉर्क पण फ्लाईट येऊन येणं एवढी लांब फ्लाईट आहे बाबा. थँक्यू. पण ट्रिप कशी होती बाई? बॅचलर्स खूप छान झाली आणि मजा आली. कसं वाटतं बाई आता लग्न होणार आहे? वाईट वाटते ट्रिप संपली पण ठीक आहे लवकरच भेटणार माहिती म्हणून काही टेन्शन नाही. बट हा यार मजा आली बाई ट्रिप. तुला पण ऑल द बेस्ट लग्नासाठी, न्यू इनिंग साठी तुझ्या.
भेटत राहा भाई, असं नको करू की भाई ग्रुपला सोडलं. थोडं विचारावं लागेल भेटता येईल की नाही, पण चालेल. परमिशन रिक्वेस्ट टाक, भेट बघू. इकडून जरा जाणूया कशी होती ट्रिप, काय वाटलं भाई बॅचलर्स ट्रिप, फर्स्ट बॅचलर्स इन अ ग्रुप. Pretty good, yeah, pretty good. Not what I expected. Very sad trip. सॅड ट्रिप. No, it was great, yeah. It was good की आपण परत भेटलो. It was mainly असं वाटलं की it was not very much a bachelor trip, but it was old friends hanging out again after 2.5 months. आणि I couldn't have asked for anything else. म्हणजे बॅचलर्स नाही काउंट करू शकत अशी ट्रिप. हा म्हणजे Gaurang was a little limited in his reach, but it's okay. We will see what Piyush has to offer on his bachelor's trip. अरे बापरे. ते सोड, पण ही ट्रिप अशी वाटली ना की थोडी लॉंग वाटली. म्हणजे आलेलो आपण फक्त वीकेंडला, पण असं वाटतं भाई पीटीओस घेऊन आपण 3-4 दिवसापासून इथे. खरंच right. कारण माहित नाही आपण जेव्हा लास्ट टाइम आलो होतो, और एस्पेशली विथ फ्रेंड्स, आपण सारखं म्हणजे इट वॉज जस्ट अ नाईट. सारखं काय म्हणजे इट वॉज जस्ट वन लास्ट टाइम, राईट. हा, तर या टाइम असं झालं मस्त एकदम. हा, वीकेंड असं खरंच वाटलं की वी हॅड मोर दॅन 2 days. एक्झॅक्ट. पण गौरंग बद्दल काय बोलायचं भाई आपला, to be married. यार, like all the best to him. I'm so happy for him and he deserves the best, यार. नाही, गौरंग आपला असा ग्रुपचा लाईव्हली मेंबर एकदम. म्हणजे एव्हरी ग्रुप शुड हॅव अ गौरंग, असं त्याला डिस्क्राईब करू शकतो. मजा आली भाई. लास्ट रिव्ह्यू घेऊया आपण देवेशकडून. माझी फ्लाईट तर जरा लेट होते, बट रिव्ह्यूज इम्पॉर्टंट आहे बिकॉज लास्ट ट्रिप पण मिस केलेलं. देवेश, कसं वाटली बाई? माझ्या बरोबर असल्यावर कोणी फ्लाईट मिस नाही करत, पळत का होईना पकडतातच. सो ट्रॅक रेकॉर्ड तर चांगला आहे, सो मिस तर नाही होणार. ट्रिप तर खूप भारी झाली. कसे नुसता पाठ सोडला तर बाकी सगळी ट्रिप खूपच मस्त होती. त्याबद्दल नकोच बोलूया, ते बँकेत गेलोच नव्हतो. पैसे मॅथ नुसार असतं ना की कॅश इज ऑलरेडी अ स्पेंड मनी. सो काय, नो प्रॉफिट नो लॉस, नथिंग. पण ओव्हरऑल ट्रिप छान होती. असं बॅचलर्स पार्टी तर एक असं निमित्त होतं, बट एक नॉट जस्ट बॉयज ट्रिप, बट एकदा परत भेटायला मिळतं सगळ्यांना. सो इट्स गुड. बॅचलर्स पार्टीच्या नावाने का होईना ट्रिप झाली. करत राहिलं ह्याच्यात बॅचलर्स पार्टी. पियुष, लवकर नंबर लाव तुझा जरा. नेक्स्ट तुझा नंबर आहे देवेश. माझा असेल नेक्स्ट मोस्टली, त्यामुळे बघू करूच. बट गौरंग बद्दल काय थोडे नंतर बोलेल, नो वर्ड्स. तर मित्रांनो, आता टाइम आलाय व्हिडिओला क्लोज करायचा. थोडं मला लेट झालं बिकॉज माझी फ्लाईट होती, तर आम्ही खूप घाईमध्ये निघालो. आता पण मी लेओव्हरला चालू आहे, डेन्व्हर कोलोरॅडोला. आणि हे लेओव्हर आहे बिकॉज मी आता कॉन्फरन्स चाललो आहे, न्यूयॉर्क नाही चाललो आहे, वर्क पर्पजसाठी आहे. तर माझी सगळ्यात पहिली फ्लाईट होती. हे लोक तर अजून वेगसमध्ये आहेत, मजा करतील. ते खूप चांगलं मीटअप होतं, खूप टाईमने भेटलो लोक, आणि ग्लॅड दॅट एव्हरीवन लाईक्ड इट. मी तर प्लॅनिंगमध्ये जास्त नव्हतो, तर थँक्स टू देवेश, अमय आणि प्रतीक, त्या लोकांनीच प्लॅन केलं. गौरांगला मग सरप्राईज आम्ही बोलवलं. बट रिअली नाईस यार, रिअली जेन्युअनली सो हॅपी फॉर गौरांग अँड श्रुती. त्यांचं लग्न होणार आहे आता डिसेंबरमध्ये. तर थोडं इमोशनल मुवमेंट पण आहे बिकॉज लाईक रिअलाईज होतं ना की आत्ताच आपण कॉलेजला वगैरे होतो आणि आता सगळे लग्न व्हायला लागले. तर थोडं इमोशनल मुवमेंट आहे, बट जेन्युअनली हॅपी फॉर देम. लाईक त्यांना मी ऑलमोस्ट 4 वर्षापासून ओळखते दोघांना, खरं मनाने खूप खूप चांगले. तर रिअली हॅपी दे कुड फाइंड इच अदर आणि टेक दॅट डिसिजन टू गेट मॅरिड. कधी कधी शॉर्ट ऑफ वर्ड्स होऊन जातो, बट रिअली नाईस मोमेंट. आणि वेगसला मजा केली आम्ही, सगळे भेटलो. आता बॅक टू रुटीन जाणार. होपफुली मी ट्राय करेल त्याचं लग्न अटेंड करायला, लाईक फर्स्ट मॅरेज इन आवर ग्रुपचं एकत्र वगैरे असं राहिलो आम्ही एवढ्या टाईमपासून. तर थोडं होऊन जातं ना इमोशनल की कनेक्टेड होतं. बट हेच डिफरंट फेज असतात लाईफचे. लाईक 20sमध्ये खूप मजा केली, युनिव्हर्सिटी टाइम्स झाले किंवा बाकी. आता जसं आपण 30sला चाललो तर रिस्पॉन्सिबिलिटी, फॅमिली प्लॅनिंग आणि हे सगळ्या गोष्टीवर फोकस होतं, करिअर वगैरे. बट रिअली हॅपी की सगळे चांगले ग्रो होत आहेत, सगळे चांगले हॅपी आहेत त्यांच्या लाईफमध्ये. आणि याच प्रकाराने ब्लॉग आता खतम करायला घेऊया. ऑलमोस्ट डन. लाईक आता सगळे ऑलमोस्ट पोचतील, म्हणजे आपले फ्लाईट्स घेऊन जातील आपल्या होम सिटीला, बॅक टू रुटीन, बॅक टू जॉब. आणि येस, कमेंट करा व्हिडिओवर कसा वाटला ब्लॉग्स, आणि लाईक अँड सबस्क्राईब करा चॅनल. लाईक अजून असे ट्रॅव्हल ब्लॉग्स टाकतो मी, बाकी एज्युकेशनल व्हिडिओज वगैरे टाकतो. तर कमेंट करा, नक्की फीडबॅक द्या, सांगा कसे वाटतात ब्लॉग्स. अँड अंटिल नेक्स्ट व्हिडिओ.